आता महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये सविस्तर बातम्या पाहूयात। सुरुवातीला मोठी बातमी, आजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा मिळालाय। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत, मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे। व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर 91 रुपये 50 पैशांनी कमी करण्यात आलेत। त्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक वापराचा सिलेंडर 1980 रुपयांना मिळणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पूजेदरम्यान झालेल्या घटनेविषयी एक पोस्ट केली होती। यामध्ये त्यांनी वैदिक पूजेपासून आम्हाला रोखण्यात आलं, त्याचसोबत तुम्हाला वैदिक पूजेचा अधिकार नसल्याचं सांगण्यात आलं, अशा आशयाची पोस्ट केली होती आणि याच पोस्टचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावरती संताप व्यक्त केला असून ते काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करत संविधानाची प्रत ठेवणार आहेत। तसंच छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचं काय, असा देखील सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। याशिवाय पुरोगामी संघटना देखील आक्रमक झाल्या असून त्या संघटना देखील मंदिरात आंदोलन करून निषेध व्यक्त करणार आहेत। थेट जाऊयात, लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, जो प्रकार संयोगिताराजे छत्रपती यांच्यासोबत नाशिकच्या काळाराम मंदिरात घडला त्याला आता समर्थन मिळताना दिसतंय, काय सविस्तर सांगाल? नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये संयोगिताराजे छत्रपती यांना मिळालेल्या वागणुकीच्या नंतर राज्यभरातून त्याचे पडसाद उमटल्याचं काल आपण दिवसभर पाहिलं। आज दुपारी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड जे आहे ते ठाण्याहून येऊन काळाराम मंदिरामध्ये आंदोलन करणार आहे। आंदोलनाची त्यांची कन्सेप्ट जी आहे ती त्या ठिकाणी जाऊन संविधानाची पुस्तिका जी आहे ती रामाच्या चरणी ते अर्पण करणार आहे आणि झालेल्या प्रकाराबाबत महंतांनी माफी मागावी अशा प्रकारची भूमिका घेऊन ते आज त्या ठिकाणी येणार आहेत। मात्र स्वराज्य संघटना अर्थात युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेने मात्र त्यांनी आज आयोजित केलेलं आंदोलन जे आहे ते स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण रामनवमीचा उत्सव सुरू आहे, भाविकांची मोठी गर्दी काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि उद्या देखील नाशिकमध्ये रामरथ निघतो आहे आणि रामरथ निघणार असल्यामुळे या ठिकाणी श्रद्धेच्या भावनेने अनेक लोक येत असतात। त्यामुळे स्वराज्य संघटनेने आज आयोजित केलेलं आंदोलन जे आहे ते स्थगित केलेलं आहे। संबंधित पुजाऱ्याने माफी मागितली नाही तर त्यानंतर आक्रमकपणे आंदोलन केलं जाईल। मात्र पुढील 2 दिवस हा उत्सव असल्यामुळे या ठिकाणी आपण आंदोलन करणार नाही, हिंदू भाविकांच्या भावना दुखावणार नाही, अशा प्रकारची भूमिका युवराज संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या संघटनेने घेतलेली आहे। मात्र जितेंद्र आव्हाड दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान नाशिकमध्ये येतील आणि त्यानंतर ते काळाराम मंदिरामध्ये आपलं आंदोलन जे आहे ते करणार आहेत। बरं लक्ष्मण, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। काळाराम मंदिरामध्ये महंतांकडून मिळालेली वागणूक आणि त्यावरती संयोगिताराजे छत्रपती यांनी एक पोस्टच्या माध्यमातून आवाज उठवला होता आणि त्याला आता समर्थन मिळताना दिसतंय। यानंतर पुढची बातमी पाहूयात। पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन 2 दिवस होत नाही तोवर राजकीय नेत्यांना आता पोटनिवडणुकीचे वेध लागल्याचं आपण पाहिलं आणि अशातच कल्याणीनगरमध्ये भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार असे उल्लेख असलेले पोस्टर लागले। त्यामुळे मुळीक यांच्यावरती टीकेची झोड उठली आहे आणि या टीकेनंतर हे बॅनर मात्र आता हटवण्यात आलेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत पुण्यातून जोडले गेलेत। वैभव, गिरीश बापटांचं निधन झालं, मात्र त्यानंतर लगेचच जी काही चलबिचल राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे, अर्थात काल अजित पवार सुद्धा म्हणाले जनाची नाही मनाची तरी ठेवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। खरंच काय सुरू आहे? या प्रकारावरून प्रचंड टीका जी आहे ती शहराध्यक्ष भाजपचे जगदीश मुळीक त्यांच्यावरती होते। जगदीश मुळीक हे लोकसभेचे इच्छुक राहिलेले आहेत। यापूर्वी सुद्धा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी 2019 मध्ये प्रयत्न केलेले होते आणि आता गिरीश बापट गेल्यानंतर त्यांचा 1 एप्रिलला वाढदिवस असतो। या वाढदिवसाच्या होर्डिंग्स मध्ये थेट त्यांचा भावी खासदार असा उल्लेख केल्यामुळे प्रचंड चिडची आहे ती गिरीश बापट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली आणि त्यांच्याकडून जोरदार टीका जी जगदीश मुळीक यांच्यावरती करण्यात आली। वास्तविक जगदीश मुळीक यांनीही एक पत्रक काढून आवाहन केलेलं आहे की गिरीश बापट यांच्या निधनामुळे आपल्या वाढदिवसाचे बॅनर्स आहेत ते कोणी लावू नये किंवा वाढदिवस साजरा करू नये। मात्र गिरीश बापट यांच्या कार्यकर्त्यांनी, अत्यंत जवळच्या कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग जे आहेत ते त्यांच्या परिसरामध्ये, वडगाव शरीफ परिसरामध्ये, कल्याणनगरमध्ये लावलेले होते, जो मुळीक यांचा स्वतःचा परिसर म्हणून ओळखला जातो। त्यामुळे त्यांच्यावर टीकेची मोठी झोड उठलेली होती। या सगळ्या प्रकारानंतर आता हे होर्डिंग्स आहेत ते काल हटवण्यात आलेले आहेत रात्री उशिरा। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात 30 बाय 20 होर्डिंग कल्याणनगर परिसरामध्ये लावलेले
त्याच्यामुळे जगदीश मुळीक यांच्यावर टीका होती. बरं. आधीच त्या निवडणुकीवरून मोठी चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती. वडेट्टीवारांनी काल जे स्टेटमेंट केलं त्यावरून अजित पवार यांनी चांगलाच टोला जो आहे तो वडेट्टीवार यांना हाणलेला होता. मात्र आता भाजपचे स्वपक्षातीलच शहराचे अध्यक्ष जर इतकी घाई करत असतील तर ही राजकीय संस्कृती कुणी पाळायची किंवा राजकीय समंजसपणा कुणी पाळायचा असा प्रश्न उपस्थित होता. वैभव, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. हिंदू विरोधी असल्याचं म्हणत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आल्यावर मुसेवाला सारखी हत्या करू, सलमान आणि तुझा नंबर फिक्स आहे, तयारी करून ठेव अशी धमकी संजय राऊत यांना देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणी आणि धमकी देणाऱ्या जयेशला डॉन व्हायचं असल्यामुळे त्यानं नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. जयेश पुजारी उर्फ कांथा हा सध्या धंतोली पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्या कोठडीत पोलिसांनी पुन्हा 3 दिवसांची वाढ केली आहे. बेळगाव इथल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जयेश पुजारीनं जानेवारीत नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून खंडणीची मागणी केली होती. धमकीच्या कॉलनंतर 4 दिवसांनी नागपूर पोलिसांच्या पथकानं 25 मार्चला जयेश पुजारीला बेळगाव इथल्या कारागृहातून ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी त्याच्याकडून किमान 2 मोबाईल आणि 2 सिम कार्ड जप्त केली जे तो तुरुंगामध्ये बेकायदेशीरपणे वापरत होता. आणि आता राजकीय वर्तुळातून बातम्या. 2024 पर्यंत शिंदे फडणवीस सरकार भक्कमपणे काम करणारे आणि पुढे सुद्धा युतीचं सरकार येईल असा विश्वास संदीपान भुमरे यांनी व्यक्त केलाय. प्रकाश आंबेडकर जरी महाविकास आघाडीत गेले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही असं मंत्री संदीपान भुमरे बीड जिल्हा दौऱ्यावरती असताना म्हणाले. या दौऱ्यादरम्यान भुमरे यांनी नारायणगड इथे दर्शन देखील घेतलं. हे सरकार 2024 पर्यंत भक्कमपणे हे सगळं काम करणार आहे आणि पुढं सुद्धा युतीचं सरकार येणार आहे. कारण यांचे आमदार फुटू नये, कार्यकर्ते फुटू नये म्हणून हे सांगत राहतात की 2 महिन्यांना 3 महिन्यांना सरकार कोसळणार आहे. सरकार कोसळणार नाही. त्यांच्या पायाखालची वळू सरकलेली आहे. म्हणून मला सांगायचं की 2024 पर्यंत युती सरकार हे पूर्ण करणार आहे. आता बातमी आहे नारायण राणे विरुद्ध वैभव नाईक वादाची. ठाकरे गटातील आमदार वैभव नाईकांनी पुन्हा एकदा नारायण राणेंवरती हल्लाबोल केलाय. राणेंची कामगिरी आणि शिवसेनेवरती टीका करण्याचं दिलेलं काम संपल्यामुळे त्यांचं 2 महिन्यात केंद्रीय मंत्रिपद जाणार असा पुनरुच्चार वैभव नाईकांनी केलाय. तसंच मी शिवसेनेत नाराज असल्याची बातमी राणेंनीच पेरल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय शिवसेनेतले अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी केला. भाजपला राज्यात दंगली पेटवायची असून MIM ही भाजपचीच बी टीम असल्याचा आरोप वैभव नाईकांनी केला. शिवसेनेत मी राहिल्यामुळे लोक माझ्याबरोबर आहेत आणि त्यामुळे कुठेतरी माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी 15 दिवसापूर्वी केला होता की मी नाराज आहे, मी शिंदे गटात जाईल. परंतु हे आता 15 दिवस झाल्यानंतर तीच परत पुन्हा एकदा वातावरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. परंतु मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, म्हणजे 20 जूनला जेव्हा शिवसेना फुटली होती तेव्हा 21 जूनला सांगितलं होतं की मी शिवसेनेतला शेवटचा आमदार असलो तरी मी शिवसेनेवर राहील आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. आता विधानसभेमध्ये पूर्वी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती खूप वेळ चर्चा व्हायची. मात्र आता शेतकऱ्यांचे किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना अर्धा ते 1 मिनिटाला बेल वाजवली जाते, तर कधी कधी माईक देखील बंद केला जातो. राजकीय भाषणाला 1-1 तास वेळ दिला जातो. मात्र शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विषयावरती चर्चा होत नाही अशी खंत धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली. मी दुर्दैवाची गोष्ट सांगतो सर, एखादं राजकीय भाषण असतं तर तिथं त्यांना 1 तासभर बोलायची संधी मिळते विधान भवनात. पण प्रश्न मांडायचे असले की अर्ध्या मिनिटाला बेल वाजवली जाते. ही दुर्दैवाची, म्हणजे आता ही तर सांगण्याची गोष्ट नाही, पण सांगायलो की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा कोणाचे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे विषय आले, राजकीय भाषणाला बेल वाजवली जात नाही. परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न किंवा काही गोष्टी सर्वसामान्यांच्या आपल्याला तिथं मांडायच्या असल्या तर अर्ध्या मिनिटाला 1 मिनिटाला बेल वाजवली जाते, थांबवलं जातं. कधी कधी माईक सुद्धा बंद केला जातो.
आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी रावेरच्या सभेतून सरकारवरती सडकून टीका केली आणि शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव नाही, खताचे भाव वाढल्यामुळे शेतकरी हैराण आहेत. मात्र याविषयी सत्ताधाऱ्यांना काही घेणं देणं नाहीये. विधानसभेमध्ये एकाही सत्ताधाऱ्यांना शेतकरी प्रश्नावरती आवाज उठवला नाही असा घणाघात एकनाथ खडसेंनी सत्ताधाऱ्यांवरती केलाय. तर एसटीमध्ये 50% आरक्षण दिलं, मात्र कालीपिली रिक्षावाल्यांचं काय असा सवाल देखील खडसेंनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एका आमदारानं तरी कपाशीचा प्रश्न विचारला की कपाशीला भाव दिला पाहिजे. हे एकनाथ खडसेचं दुसरं कुणाचाही आवाज. मग काय एकनाथ खडसे शेतकऱ्याचा बोलगा आहे का? आणि मी म्हटलं की 50% किंवा महिलांना एसटी मध्ये आरक्षण दिलं, चांगली गोष्ट आहे. मग हे सगळं करत असताना मी सरकारला विचारलं की चांगला निर्णय, महिलांचं मी स्वागत करतो. अरे पण म्हटलं खाली दिली वाजायचं काय? आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि आधीच बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 7,115 शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून 4,000 हेक्टरवरील शेतीला अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. तसे पंचनामे सुद्धा कृषी विभागाकडून पूर्ण करून सरकारकडे 10 कोटींची मदत मागण्यात आली आहे. मात्र काल पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसानं हाहाकार माजवला. खामगाव तालुक्यात पुन्हा एकदा पावसानं शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिलाय. यामध्ये कांद्याचं पीक जमीनदोस्त झालंय. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पावसानं रडवल्याचं चित्र बुलढाणा जिल्ह्यात दिसतंय. पैठण तालुक्यातल्या जांभळी ग्रामपंचायतीत येत असलेल्या जांभळी वाडी इथे काल अचानक चक्रीवादळ आलं आणि या चक्रीवादळामुळे 30 पेक्षा जास्त घरांवरचे पत्रे उडाल्यानं घरातील संसार उपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. परिसरातील फळबागांचंही नुकसान झालं. संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळानं गावातील नागरिकांचं जीवन विस्कळीत झालंय. भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवरील जुन्या कारधा पुलावरील वाहतूक यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केली आहे. मात्र पुलावरती अनेक ठिकाणी कठडे नसलेल्या पुलावरून धोकादायक वाहतूक होतीये. शासनानं पर्यायी पूल म्हणून मोठा पूल बांधला असून या नवीन पुलावरील वाहतूक अनेकदा विस्कळीत होत असून जाम लागतोय. शिवाय अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलंय. त्यामुळे नाईलाजानं दुचाकी चालकांना विना रेलिंगच्या कारधा पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागतोय. दरम्यान वेळीच लक्ष न दिल्यास मोठा अपघात देखील होण्याची शक्यता आहे. आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. फुलंब्रीच्या बीडीओ ज्योती कवडादेवी यांनी सरपंचांकडे लाच मागितल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रेक्षकांना दाखवली आणि न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित बातमीची तातडीनं दखल घेत बीडीओंना निलंबित करण्याचे आदेश दिले. दरम्यान बीडीओने लाच मागितल्याचा आरोप करत एका सरपंचानं चक्क फुलंब्री पंचायत समितीच्या आवारात 2 लाखांच्या नोटांची उधळण केली. गेवराई पायघा गावामध्ये सध्या 25 विहिरींचं काम सुरू आहे आणि या विहिरींच्या अनुदान मंजुरीसाठी बीडीओ ज्योती कवडादेवी यांनी प्रत्येकी 12% प्रमाणे 48,000 रुपयांची मागणी केली. शेतकऱ्यांनी विहिरी मागे 10,000 रुपये गोळा केले होते. 2 लाखातही काम होत नाही हे पाहून आणलेल्या पैशांची माळ बनवून सरपंच मंगेश कांबळेंनी 2 लाखांच्या नोटा उधळल्या. शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे, हा त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे असं म्हणत त्यांनी एकच आक्रोश केला आणि न्यूज 18 लोकमतनं शेतकऱ्यांची ही व्यथा दाखवल्यानंतर तत्काळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बीडीओंना निलंबित करण्याचे आदेश दिले. पैसे घ्या, पैसे 2 लाख रुपयासाठी रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करतो. अरे विहिरीला पाणी लागत नाही, लागतं का नाही कळत नाही. आणि विहिरीला पाणी जरी लागलं तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही. आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही. आणि म्हणून सन्मान्य बीडीओ मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या घामाने कमवलेले देत आहोत. जर का एवढा पैसा तुमचा पोट भरत नसेल, जर का एवढ्या पैशात आमच्या विहिरी मंजूर होत नसेल तर सन्मान्य विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो. नागडा होऊन तिथं बसतो आणि अजून पैसा 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून 2 लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे. आणि या पंचायत समितीच्या बीडीओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे. त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या. जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे
त्यांच्या कार्यालयासमोर, त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू. शेतकरी आम्ही तिथं जाऊ, त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून. तर हा प्रकार अतिशय भयंकर आहे आणि न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट झालाय. बीडीओंना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेत. या बातमीचा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर स्वागत आणि थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलतायत तिथे. माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्याच्या सभेसाठी संभाजीनगरला उद्या पोहोचतील. सभेची सगळी तयारी, जय्यत तयारी. मराठवाड्यातून जनता येते, आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात जनता येईल आणि त्या मराठवाड्यातली प्रचंड मोठी सभा उद्या होणार. सर, मराठवाड्यातलाच विषय आहे, संभाजीनगरचा विषय आहे. संभाजीनगरमध्ये आणखीन एक मानहानीचा दावा आपल्यावर दाखल करण्यात आलेला आहे. 100 कोटींचा मानहानीचा दावा आहे. कोणी केला मला माहित नाही. लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी हा दाखल केला. एक चाटुगिरीचं वक्तव्य हे केलं होतं आपण. मग काय खोटं काय बोलू? चाटुगिरी ही राजकारणातली एक संज्ञा आहे, एक वाक्प्रचार आहे. चाटुगिरी कोण करत नाही सध्या. सध्याचं राजकारण चाटुगिरीवरच उभं आहे ना. चाटुगिरी केली नसती तर सरकार बदललंच नसतं, हे सरकार पडलंच नसतं. हे करू दे ना. चाटुगिरीमुळे जर मानहानी झाली नसेल तर तुम्ही चाटुगिरी केली नाही हे स्पष्ट करा. ठीक आहे. काल संभाजीनगरमध्ये जी दंगल झाली त्याचे काही व्हिडिओ समोर येतात. गिरीश महाजनांनी असं म्हटलंय की या जाणीवपूर्वक दंगली भडकवल्या जातात, केल्या जात आहेत. नक्कीच आहे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे. हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली भडकवल्या जात आहेत, कारण त्यांना जनतेचा पाठिंबा मिळत नाही. या सरकारला जनभावना त्यांच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या हिंदू मुसलमान दंगे घडवून काही करता येईल का? राजकारणामध्ये हातपाय मारता येतील का? बरोबर बोलले ते. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. महाविकास आघाडी. तर खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलत होते आणि महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरातली सभा ही यशस्वी होईल त्यासाठी जय्यत तयारी झालेली आहे असं देखील संजय राऊतांनी सांगितलं. त्यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी सुद्धा देण्यात आली आणि याच संदर्भात पुण्यातून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले अशी माहिती मिळाली आहे. अशा सगळ्या बातम्या आपण महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये पाहत राहणारच आहोत. या सगळ्या बातम्या पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. यानंतर आणखी सविस्तर बातम्या महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये पाहण्याआधी एक नजर टाकूयात टॉप 18 न्यूजवर.